नमस्कार, मी सुरेखास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग पाहूयात लापसी. तूप टाकलेलं आहे मी गुळाची लापसी बनवण्यासाठी. आता लापशीचा रवा आपण भाजूयात. टाकले आचेवरती भाजून घेऊयात. पहा आपला रवा किती मस्त भाजलेला आहे, लापशीसाठी तयार झालेला आहे. एकदम खरपूस असा लाल रंगामध्ये आपण भाजून घेतलेला आहे. छान दिसतोय. तर आता आपण काढून घेऊयात एका ताटामध्ये. ताटात काढतोय आपण. हे पहा गार होण्यासाठी मी एका ताटामध्ये टाकून ठेवलेलं आहे. लापशीचा रवा आपला अर्धा किलो आहे. शिजवण्यासाठी बघा पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी फुटली की आपण त्यामध्ये गूळ, विलायची, तूप, जायफळ टाकून आपण शिजवूयात. पाणी फक्त शिंपडून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग व्यवस्थित असं मिक्स करून 10-15 मिनिटासाठी आपण पाणी व्यवस्थित ह्याला लावून ठेवूयात. पाणी असं शिंपडायचं वरती आणि मग ह्याला असं व्यवस्थित मिक्स करायचं. एक 15 मिनिटासाठी आपण असंच ह्याला ठेवूयात. तोपर्यंत आपण पाणी उकळायला ठेवले, त्यावरती झाकण, पातेल्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पटकन पाण्याला उकळी येईल. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लापसीचा रवा घालूयात. जेव्हा आपली लापसी शिजत येईल ना, त्यावेळेला आपल्याला तूप घालायचं आहे, ड्रायफ्रूट घालायचं आहे आणि गूळ घालायचा आहे. फर्स्टलाच जर आपण गूळ टाकलो तर लापसी शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. त्यासाठी अगोदर व्यवस्थित शिजून घ्यायची आणि मगच त्याच्यामध्ये. लापसी खायला खूप पौष्टिक असते. लापसीमध्ये आपण गूळ वापरल्या जातं, त्यामुळं गूळ हा शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये खूप कॅल्शियम आहे, आयरन आहे गुळामध्ये. त्यामुळे गुळाचे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. मी अधूनमधून करत असते, तुम्ही सुद्धा करत जा. अर्धा किलो लापसीचा रवा आहे तर मी 1/4 किलो गूळ घेतलेला आहे. गूळ चांगला विदाऊट केमिकलवाला गूळ घेतलेला आहे. केमिकलवाला गूळ पिवळा घ्यायचा नाही, काळा गूळ घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित बारीक किसून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही बघा. आता आपण लापशीमध्ये टाकूयात. आता घालूयात गूळ. गूळ घालून व्यवस्थित ह्याला चांगलं ढवळून घेऊयात, मग ते चांगलं शिजलं जाईल. चवीसाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आता टाकूयात विलायची, जायफळ पूड पावडर टाकलेली आहे. आता ड्रायफ्रूट टाकूयात, तूप घालूयात, मस्त याला मिक्स करूयात. व्यवस्थित हे मिक्स झालं ना की एक 10 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूयात आणि मग गॅस बंद करूयात. झाली आपली लापसी तयार. ब्लर दिसतोय. व्हिडिओ करते वेळी लाईट गेलेली आहे, त्यामुळे थोडंसं ब्लर दिसायला लागले. मला वाट बघितली लाईट येण्याची, पण काय लाईट आलेलीच नाही. खूप वेळची लाईट गेली. एक अर्धा तास होत आलेला आहे लाईट जाऊन आणि मी आपलं चार्जिंगच्या बल्बवरतीच मी व्हिडिओ केलेला आहे. पहा आपली लापशी तयार झालेली आहे आणि जितकी लापशी गार होईल तितकी टेस्ट छान लागते. गार झालेली लापसी खायची एक वेगळीच मजा असते. खूप टेस्टी लागते आहे, खूप चवीला मस्त लागते. गार झाल्याच्यानंतर गरम गरम लापसी पण छानच लागते, पण अति छान गार झाल्यावर लागते. आता गुळाची लापसी तयार झालेली आहे. पहा किती सुंदर दिसत आहे लापसी. खूप छान दिसत आहे. कलर पण खूप छान आलेला आहे, एकदम सुरेख दिसतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.